पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तळोजा औद्योगिक वसाहतीतील दीपक फर्टिलायझर कंपनी परिसरातील रस्त्यावर अवजड वाहनांचे अवैध पार्किंग सुरू असल्याने कानपोली आणि देवीचा पाडा येथील नागरिक त्रस्त झाले आहेत। रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने रहदारीसाठी पुरेसा रस्ता उपलब्ध राहत नसून अपघाताचा धोका वाढला आहे। त्यामुळे हे अवैध पार्किंग तातडीने हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अन्यथा या ठिकाणी आंदोलन केले जाईल अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। तळोजा औद्योगिक वसाहतीतून कानपोली मार्गे हा रस्ता ग्रामीण भागाला पनवेल शहराशी जोडतो। त्यामुळे या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते। मात्र दीपक फर्टिलायझर कंपनीच्या परिसरात अवजड वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे। अनेकदा वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या मार्गावर यापूर्वी अवैध पार्किंगमुळे भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे। या अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची माहिती कानपोली येथील नागरिक गणेश पाटील यांनी दिली। त्यामुळे प्रशासनाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे। कानपोली आणि देवीचा पाडा येथील महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे। रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्याने पायी चालणाऱ्यांनाही जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते। या समस्येबाबत तळोजा पोलीस वाहतूक विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप ही अवैध पार्किंगवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणाऱ्या अवजड वाहनांचे पार्किंग तातडीने बंद करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गाड़ी इधर क्यों खड़ा किया है? इधर पार्किंग नहीं, कुछ नहीं है। सर इधर खड़ा किए हैं, पार्किंग का 250 रुपया देते हैं, फिर इधर खड़ा करते हैं। हम लोग को क्या मालूम है कि इधर पार्किंग है। कितना पैसा दिए? 250 रुपया दिए, 250 रुपये, तब इधर खड़ा किए हैं। या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून घरी परतावा लागत असेल। आता आपण पाहतो की या कंपनीच्या शेजारी दोन्ही प्लॉटच्या शेजारी दोन्ही बाजूना रस्त्याच्या गाड्यांची पार्क केला जातो। त्यामुळे रस्ता हा आहे खूप मोठा रस्ता असून सुद्धा आता अरुंद झाला आहे आणि इथून प्रवास करत असताना नागरिकांना या समस्यांचा इथं तोंड द्यावं लागतो। माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की तळोजा MIDC असेल, ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल किंवा पोलीस विभाग असेल, हे करतं का? हे अनधिकृत पार्किंग यांच्या विरुद्ध कधी आवाज उठवणार? आम्ही पाहतो की आम्ही आमच्या जमिनी विकासासाठी दिल्या आणि विकास महत्त्वाचं म्हणजे देशाच्या विकासासाठी दिल्या आहेत आणि देशाच्या विकासासाठी आम्ही जमीन दिल्या असताना या आमच्या वाट्याला काय येतं? आमच्या वाट्याला येतो तो दुःख, आमच्या वाट्याला येतो त्रास। मग या त्रासासाठी सरकार आमच्याकडे लक्ष कधी देणार? आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व इथे नागरिक आज जमले आहेत, यांना आज ही समस्या वर्षानुवर्षे भेडसावत आहे। आणि मागील 2021 मध्ये इथे एक अपघात झाला होता, त्याच्यामध्ये 3 मुलं होती। हे टँकर जो केमिकल घेऊन वाहतूक टँकर होता, या टँकरच्या धडकेने 3 जणांचा मृत्यू झाला होता। त्याच्यानंतर पुन्हा एक ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू। म्हणजे अशा प्रकारचे आमचे स्थानिक 4 जीव या इथल्या घेतले आहेत। आता या तर येथील स्थानिक प्रशासनाला आमची विनंती आहे की हा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे, पनवेल आणि तळोजा MIDC याची कनेक्टिव्हिटी या रस्त्याने होतो। तर आमची प्रशासनाला विनंती आहे की आमच्या महिला असतील, शाळकरी मुलं असतील किंवा कामगार वर्ग असेल, यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये। रस्त्याच्या दुतर्फा असली ही वाहने म्हणजे बेकायदेशीर पार्किंग त्वरित हटवावी आणि आमच्या ज्या समस्या आहेत याच्यापासून आम्हाला समस्यापासून मुक्ती भेटत। इथे रस्ता हा मुख्य रस्ता वापरणे, याच्या रस्त्यामध्ये बेकायदेशीरपणे वाहने पार्क नसणे हा आणि चांगल्या प्रकारचा रस्ता आम्हाला प्रवास करण्यासाठी भेटणे हा आमचा कायदेशीर हक्क आहे। जर याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन उपोषण करू आणि मोठ्या प्रकारे इथले सर्व स्थानिक रहिवासी जमून या गाड्या इथून हटवण्याचा स्वतः आम्ही प्रयत्न करणार। तर या ठिकाणची वाहने पार्क केलेली आहेत, तर ही वाहने या ठिकाणीच का मोठ्या संख्येने या ठिकाणीच का उभी केल्या जातात? तर कुठेतरी येथील आमच्या मनात शंका आहे की येथे त्यांच्याकडनं पावत्या पाडल्या जात आहेत आणि त्यांच्याकडनं एक रक्कम वसूल केली जात आहे वाहने पार्किंग करण्यासाठी। जर प्रशासनाने आमच्या मागणीवर जर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि आम्हाला जर रस्ते मुक्त झाले नाहीत तर आम्ही इथे मोठ्या प्रकारे आंदोलन करू आणि मोठ्या कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करू।